मेल इन्फर्टिलिटी म्हणजेच पुरुष व्यंधत्व, त्यांच्यामध्ये स्पर्म काउंट कमी आहे, स्पर्मची क्वालिटी खराब आहे, अशांनी आहारामध्ये कोणते बदल केले पाहिजेत, त्याची नेमकी कारणं काय आहेत की ज्याच्यामुळे इन्फर्टिलिटी होते, इन्फर्टिलिटी झाल्यावरती त्याची ट्रीटमेंट कोणत्या प्रकारे करता येते, या सर्व प्रश्नांची उत्तर आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, माझं नाव डॉक्टर पुष्कर प्रभू आणि तुम्ही बघत आहात जोडी आयुर्वेदाची. मेल इन्फर्टिलिटी, पुरुष व्यंधत्व, पुरुषांमध्ये इन्फर्टिलिटी डेव्हलप होणं, ऑलिगोस्पर्मिया किंवा अझोस्पर्मिया डेव्हलप होणं, स्पर्मची क्वांटिटी कमी असणं किंवा स्पर्मची क्वालिटी खराब असणं, असे बरेच रुग्ण आमच्याकडे येतात. आता इन्फर्टिलिटी, मेल इन्फर्टिलिटी डेव्हलप होण्यामागे, ती निर्माण होण्यामागे नेमकी काय कारणं असतात, तर आयुर्वेदाने सांगितलंय की शरीरामध्ये 7 धातू असतात: रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र. शुक्र म्हणजे नॉर्मल भाषेमध्ये तुम्ही स्पर्म्स किंवा स्पर्म काउंट जो असतो, सिमेन जे असतं ते पकडू शकता. आपण जे अन्न खातो त्या अन्नाद्वारेच हे 7 धातू जे आहेत ते उत्तरोत्तर एक एक करत बनत जातात. आता जर का तुमचं अन्न व्यवस्थित नसेल किंवा तुमची अन्न पचनक्रिया बिघडलेली असेल तर हे 7 धातू अर्थातच योग्य प्रकारे निर्माण होणार नाहीत, ते बनणार नाहीत आणि त्यांची क्वालिटी खराब होईल, जेणेकरून इन केस इन्फर्टिलिटी डेव्हलप होईल. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे तर पहिले तुमची अन्न पचनक्रिया जी आहे ती नीट असणं आवश्यक आहे. ज्यांना इंडायजेशनचे प्रॉब्लेम आहे, ज्यांना वारंवार ऍसिडिटी होते, ज्यांचं पोट वारंवार बिघडतं, मलावरोध किंवा मलावष्टंभ असतो, पोट व्यवस्थित साफ होत नाही, भूक व्यवस्थित लागत नाही, खूप मोठ्या प्रमाणावरती गॅसेस होत असतात, ऍसिडिटी होत असते, असे जे प्रॉब्लेम्स आहेत जे पचनक्रियेशी निगडित आहेत ते जर का तुम्हाला असतील आणि त्याच्यासोबत जर का तुम्हाला इन्फर्टिलिटी डेव्हलप झालेली असेल किंवा तुमचा स्पर्म काउंट किंवा स्पर्मची क्वालिटी खराब झालेली असेल तर तुमचं डायजेशन प्रक्रिया, अन्न पचनक्रिया जी आहे ती नीट करणं आवश्यक आहे. ही झाली एकदम पहिली आणि बेसिक गोष्ट. दुसरा भाग जो आयुर्वेदामध्ये सांगितलेला आहे तो म्हणजे शरीरामध्ये 3 दोष असतात. शरीराचे 3 भाग केले म्हणजे साधारण छाती किंवा खांद्याचा वरचा भाग, तर त्याच्यामध्ये कफदोष प्राधान्याने असतो. छाती आणि पोटाच्या भागामध्ये, पोटाच्या काही भागामध्ये पित्त दोष हा प्राधान्याने असतो आणि बेंबीचा खालचा भाग किंवा कमरेचा खालचा भाग, जननेंद्रिय आणि पाय याच्यामध्ये वातदोषाचं आधिक्य असतं. आता मेल इन्फर्टिलिटी म्हणजे त्याच्यामध्ये जननेंद्रिय आली, टेस्टीज आली, स्क्रॉटम आलं, तर या भागामध्ये वाताचं आधिक्य असतं. तुम्हाला जर का वाताचे त्रास जास्ती प्रमाणामध्ये होत असतील, वातदोष तुमच्या शरीरामध्ये चुकीच्या पद्धतीने जर का वाढलेला असेल तरी सुद्धा इन्फर्टिलिटी डेव्हलप होते. बऱ्याचदा असं होतं की जननेंद्रियांच्या भागामध्ये, गुह्य भागामध्ये, स्क्रॉटम रिजन मध्ये मार लागलेला असतो, आघात झालेला असतो आणि या आघातामुळे सुद्धा शरीरामध्ये वात वाढलेला असतो आणि त्याच्यामुळे इन्फर्टिलिटी डेव्हलप झालेली असते. तर ते एक प्रधान कारण आहे. जर का तुम्हाला वाताचे वेगवेगळे आजार असतील, शरीरामध्ये वात वाढलेला असेल तर त्याच्याने सुद्धा इन्फर्टिलिटी डेव्हलप झालेली होऊ शकते. पुढचा जो भाग आहे तो म्हणजे स्ट्रेस, चिंता. आजकाल तुम्ही म्हणाल की चिंता कोणाला नाहीये, सगळ्यांनाच आहे, तुम्हाला, आम्हाला, सगळ्यांना सगळ्या चिंता, सगळ्यांना पुढे पुढे धावत जायचंय, कॉम्पिटिशन आहे, रेस लागलेली आहे आणि सगळ्यांनाच चांगलं करायचंय. जे ऑफिस गोईंग क्राऊड आहे त्यांना त्यांच्या बॉसचं किंवा त्यांना त्यांच्या टार्गेटचं टेन्शन आहे. अनंत प्रकारचे टेन्शन्स असतात, वेगवेगळ्या प्रकारची फॅमिली असतं, बिझनेस असतं, जॉब असतं, काही जे काय असतील ते. आणि हा स्ट्रेसचा जो परिणाम आहे तो इन्फर्टिलिटीवरती होतो. खूप जास्ती स्ट्रेस झाला की शरीरामधले हार्मोनल इम्बॅलन्स व्हायला सुरुवात होते आणि त्याचा परिणाम होऊन इन्फर्टिलिटी डेव्हलप झालेली सुद्धा मी आमच्या रुग्णांमध्ये बघितलेली आहे. पुढचं जे कारण आहे त्याच्यामध्ये जीन्सचा अतिवापर. सध्याची जी युवा पिढी आहे त्यांच्यामध्ये जीन्सचा अतिवापर होताना दिसतो आणि त्या सुद्धा टाईट जीन्स असतात. मांड्यांच्या भागामध्ये, जांघेमध्ये एकदम त्वचेला चिकटून घट्ट अशा जीन्सचे प्रकार वेगळे तरुण घालत असतात आणि त्याच्याने होतं काय तर त्या भागाची, जांघेमध्ये किंवा गुह्य भागामध्ये, जननेंद्रियांमध्ये उष्णता फार मोठ्या प्रमाणामध्ये वाढते आणि उष्णता वाढल्यामुळे सुद्धा स्पर्म काउंट आणि क्वालिटी
कमी होते. त्याच्यामुळे जीन्सचा अतिवापर करणं सुद्धा टाळणं आवश्यक आहे. किंवा आत्ताचे जे तरुण आहेत ते वेगवेगळ्या स्पोर्ट्स बाईक म्हणा किंवा बाईक्सची फार मोठ्या प्रमाणावरती क्रेज असते आणि खूप जास्ती काळासाठी म्हणून ते बाईक वापरतात आणि बाईक वापरून सुद्धा त्या गुह्य भागामध्ये जांघेमध्ये उष्णता वाढते आणि त्याच्यामुळे सुद्धा स्पर्म क्वालिटी आणि क्वांटिटी हॅम्पर होताना दिसते. आणि त्याच्याच बरोबर अल्कोहोल आहे, सिगरेट किंवा स्मोक आहे, तंबाखू, गुटखा अशा प्रकारचे जे काही पदार्थ आहेत तर यांचा अतिसेवनामुळे सुद्धा शरीरामध्ये त्याचे वाईट परिणाम घडतात आणि त्याच्याने सुद्धा इन्फर्टिलिटी डेव्हलप होताना दिसते. आतापर्यंत आपण इन्फर्टिलिटी डेव्हलप होण्याची वेगवेगळी कारणं बघितली. मग त्याच्यामध्ये डायजेशन आहे, वातदोषाचा आधिक्य आहे, स्ट्रेस आहे, जीन्सचा अतिवापर आहे, बाईक अति चालवणं आहे किंवा वेगवेगळ्या प्रकारची जी काही व्यसनं आहेत तो आहे. आता इन्फर्टिलिटीची ट्रीटमेंट आयुर्वेदामध्ये आहे का, तर नक्कीच आहे. आणि इन्फर्टिलिटी मेल इन्फर्टिलिटी असो किंवा फिमेल इन्फर्टिलिटी असो, फिमेल इन्फर्टिलिटीसाठी आम्ही वेगळा व्हिडिओ बनवू. जर का तसा तो तुम्हाला पाहिजे असेल तर आम्हाला कमेंटमध्ये लिहून कळवा. किंवा हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय हे सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये लिहून कळवा, म्हणजे आम्हाला समजेल की आमचा प्रेक्षक वर्ग महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये किंवा जगामध्ये कुठून आम्हाला बघतोय ते. तर ट्रीटमेंटमध्ये काय आहे, तर बेसिकली औषधी ट्रीटमेंट तर आहेच की ज्याच्याने ही शरीरातली वाढलेली उष्णता असेल किंवा वाढलेला जो वातदोष आहे तो हळूहळू करून तुम्ही कमी आणू शकता आणि त्याच्यामुळे तुमचे स्पर्मची क्वालिटी असेल किंवा क्वांटिटी असेल ती सुधारू शकते. अर्थातच त्याच्यासोबत पंचकर्माची पण ट्रीटमेंट आहे. पंचकर्मामध्ये खास करून बसची ट्रीटमेंट आहे किंवा काही स्पेसिफिक केसेसमध्ये आम्ही पेशंटला वमन किंवा विरेचन हे सुद्धा पंचकर्म देतो, जेणेकरून शरीरातले जे वाढलेले दोष आहेत त्या पर्टिक्युलर केसनुसार ते स्टेबलाइज होतात आणि त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला पाहिजे ते अपेक्षित रिझल्ट दिसतात. बस्तीमध्ये सुद्धा एक उत्तर बस्ती नावाचा प्रकार असतो ज्याच्यामध्ये जननेंद्रियांमध्ये स्पेसिफिकली काही औषधी तेलं आहेत ती सोडली जातात आणि त्याच्याने सुद्धा स्पर्मची क्वालिटी आणि क्वांटिटी सुद्धा चांगल्या प्रकारे सुधारवली जाते. मगाशी कारणांमध्ये एक महत्वाचं कारण सांगायचं राहून गेलं ते म्हणजे हस्तमैथून. अति प्रमाणामध्ये जर का मास्टरबेशन होत असेल तरुणांकडून तर ते सुद्धा इन्फर्टिलिटी डेव्हलप होण्याकडे किंवा इरेक्शाईल डिस्फंक्शन ईडी ज्याला म्हणतात किंवा प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन म्हणजे ताठरटा जननेंद्रियाला कमी होणं हे डेव्हलप होण्यामध्ये कारणीभूत असतं. त्याच्यामुळे हस्तमैथुनाचा अतिवापर हे सुद्धा इन्फर्टिलिटी डेव्हलप होण्यामध्ये एक महत्वाचं कारण आहे. तर आपण ट्रीटमेंटमध्ये पंचकर्माची ट्रीटमेंट देतो, औषधी ट्रीटमेंट देतो. त्याच्याचबरोबर तुम्ही घरगुती प्रकारांमध्ये बेसिकली काय करू शकता की तुमच्या हातात काय आहे, तर बेसिकली स्ट्रेस फ्री राहणं किंवा स्ट्रेस कमी करण्यासाठी म्हणून योगा करणं, प्राणायाम करणं, मेडिटेशन करणं, अगदी काहीच नाही जमलं तर डीप ब्रिदिंग करणं, मोठा दीर्घ श्वास घ्यायचा आणि सोडायचा. असं जर का डीप ब्रिदिंग तुम्ही सकाळी 4-5 वेळा, दुपारी 4-5 वेळा किंवा संध्याकाळी 4-5 वेळा, अर्थातच दुपारी म्हणजे जेवणानंतर लगेच नाही, साधारण 2-3 तासानंतर करू शकता. डीप ब्रिदिंग केल्यामुळे काय होईल तर तुमचं स्ट्रेस कमी होईल, मन शांत होईल, तुम्ही जे काम करताय ते तुम्ही शांतपणे करू शकाल आणि त्याच्यामुळे हॉर्मोनल इम्बॅलन्स होणार नाही आणि त्याचा परिणाम इन्फर्टिलिटीवरती होणार नाही. हे एक बेसिक कारण आहे. मी अजून माझ्याकडे येणाऱ्या पेशंटना सांगतो की कोल्ड फोमेंटेशन करा. जी जननेंद्रिय आहेत त्यांना थंड पाण्याने किंवा बर्फाने शेकायचं साधारण 5 मिनिटं ते 10 मिनिटं. त्याच्यामुळे सुद्धा तिथे क्रिएट झालेली जी एक्सेस हीट आहे मग ती हीट जीन्सच्या अतिवापरामुळे असेल, एकाच जागेवरती बसण्यामुळे असेल, अति जास्त प्रमाणामध्ये बाईक चालवण्यामुळे असेल तर ती तिकडे निर्माण झालेली जी काही हीट आहे ती तिकडे कोल्ड फोमेंटेशन म्हणजे बर्फाचा शेक किंवा थंड पाण्याचा शेक दिल्यामुळे हळूहळू करून कमी होते आणि त्याच्यामुळे सुद्धा स्पर्म काउंट वाढतो किंवा स्पर्मची क्वालिटीमध्ये सुद्धा सुधारणा होते. घरगुती उपायांमधला अजून एक उपाय आहे ते म्हणजे जसं मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं की तुमची अन्न पचनक्रिया चांगली असली पाहिजे आणि अन्न पचनक्रिया जरी चांगली असली तरी सुद्धा तुम्ही चांगले पदार्थ खाल्ले पाहिजेत. अर्थातच जंक फूड खाऊन तुम्हाला त्याचा फायदा होणार नाहीये. त्याच्यामुळे घरातलं बनवलेली पोळी भाजी आमटी भात, भाकरी भाजी आमटी भात असे पदार्थ जर का तुमच्या जेवणामध्ये असतील आणि खास करून मूग असतील किंवा उडीद असेल, उडदाची लापशी, उडदाचा लाडू
असं जर का तुम्ही तुमच्या खाण्यामध्ये ठेवलं तर उडदामुळे सुद्धा स्पर्म काउंट वरती चांगला परिणाम दिसतो, त्याची क्वालिटी पण सुधारते आणि काउंट पण सुधारतो. मुगामुळे सुद्धा तसाच परिणाम तुम्हाला दिसून येतो. त्याच्यामुळे ह्या 2 गोष्टी आणि अर्थातच चांगला आहार, त्याच्याचबरोबर तूप सुद्धा शरीरामध्ये नवीन गोष्टी निर्माण करण्यासाठी म्हणून किंवा तुमची हेल्थ चांगली राहण्यासाठी म्हणून साजूक तूप, घरी बनवलेलं साजूक तूप खूप महत्वाचं आहे. शरीरातला वातदोष कमी होतो तुपामुळे आणि तुमची अन्न पचनक्रिया सुद्धा सुधारते. त्याच्यामुळे तुपाचा वापर योग्य प्रमाणामध्ये साधारण दिवसातून 1 ते 2 चमचे 5 ते 10 ग्रॅम, मग ते पोळीला, चपातीला, भाकरीला लावून असेल किंवा वरण भातामध्ये असेल किंवा दूध तूप हे कॉम्बिनेशन असेल, असं सुद्धा तुम्ही करू शकता. इन्फर्टिलिटी बाबत तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल किंवा कन्सल्टेशन करायचं असेल तर तुम्ही आम्हाला आमच्या दिलेल्या नंबरवरती संपर्क करू शकता. तसंच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, तुम्हाला या व्हिडिओमध्ये काही प्रश्न विचारायचे असतील ते सुद्धा तुम्ही आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर कळवा. व्हिडिओ जर का आवडला असेल तर YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक करा. धन्यवाद.